मंडळी, आपल्या बायकोची सत्व परीक्षा घ्यायला निघालाय एक नवरा. बघूया तिथे काय घडतंय. नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा. ओ बाई, तुम्ही हवं तर बोला, पण प्लीज गाऊ नका. जळलीस मेले. एक सुंदर स्त्री जळलीस. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. मला बोलते इथे कोणालाही विचार, सर्वात जास्त दोघींमध्ये आकर्षक कोण दिसतंय? कोणी सांगा कोण दिसतंय आकर्षक? कोण दिसतंय आकर्षक? कोण दिसतंय मला सांग. तू अगं बाई, म्हणजे तुम्ही पण फसलात. मला फसायला जाम आवडत. मी मुद्दाम फसतो. मला फसवा. अरे मेल्या पुरुषच आहे मी, फसतोच कसला? एवढं कळत नाही तुला? उगाच नको ती भीती वाटायला लागली. अंगावर झालं वस्कन. अगं काय सई, माझ्या ना बायकोचा आज बर्थडे आहे आणि तिला ना नेहमी वाटतं की मी तिला सरप्राईजच देत नाही, म्हणून आज मुद्दाम हा सरप्राईज दिलाय गेटअप बिटअप करून. बघूया ना ही रसिका कुठे राहिली. आमची मैत्रीण आहे, आमच्या दोघींचा प्लॅन आहे. ही राहिली आता बघा, ओळखणारच नाही बघ आता. हॅलो, एक्सक्यूज मी, माय सेल्फ. प्रसाद, रेडी आहेस ना तू? हे म्हणजे हे एवढं करून सुद्धा ओळखता येत आहे? मी प्रसादच वाटतो अजून पण. अरे असं काय करतोयस? आपल्या दोघांचं प्लॅनिंग आहे ना, मग मला माहिती नसणार आहे का प्रसाद? अच्छा अच्छा, हा म्हणून का? खरंच हे सगळं करायची गरज वाटतेय तुला? अगं मज्जा येईल, नम्रताच्या मनात काय ते कळेल. सरप्राईज मिळेल. चल चल चल, तू बेल वाजव. ऑल द बेस्ट. पदर नीट कर. थँक्यू थँक्यू थँक्यू. मिला. ठेवते, कोणीतरी आलाय. बाय 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 बाय. सरप्राईज! हॅपी बर्थडे! थँक्यू 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 थँक्यू. ये ना आत, ये ना. हो आलं. आत ये ना. पूजा, ये ग. कोण आले? हॅपी अगं, एवढं काय घाबरतीयस? मैत्रीण आहे माझी. ये ग पूजा, कम ऑन, ये. अगं मैत्रीण आहे माझी. काय अंगावर आलं नक्की? का घाबरला? नाही, आय एम सॉरी. मी अचानक बघून दचकले हो तुम्हाला. नाही आय एम सॉरी. आय एम सॉरी. प्लीज प्लीज हॅव अ सीट. प्लीज प्लीज बस प्लीज. बस, या ना, बस बस ग बस. हो. अगं बाई, पहिल्यांदाच
नेसलीस का तू साडी म्हणजे नाही अगं, असं कोणी नाही असं ती बायका साडी जरा साचते काचते बर असू दे असू दे प्लीज बी कम्फर्टेबल आपलंच घर आहे असं समज हा मी जरा पाणी आणते रसिका आल्या हो बाबा हो ये ए तिने ओळखलंच नाही मला रसिका ओळखलंच नाही अशा असं वगैरे करून कोण बसतं रे अगं ती हाफ पॅन्ट घात लागते ते मला बाई बाई सारखा वाघ बाई हे घे थँक्यू हे घे नमा नमा काय ग सॉरी मला ना सारखं होतंय मला सारखं तुमच्याकडे बघितलं की एकदम दचकायला होतंय पाणी घ्या थांब एक मिनिट बरं हो ना होतंय ना आईचं घोत सुवासच्या दाखवते त्याला थांब पाणी घ्या ना प्लीज पाणी प्या ना नमा ओके अगं पशा कुठे आहे हा पशा दिसत नाहीये घरी नाहीये का कसा दिसणार आजही ऑफिसला गेलाय मी त्याला म्हंटल बरं चाललायस तर किमान लवकर घरी ये, आज माझा बर्थडे आहे तर पण दिसतोय तुला कुठे आहे दिसतोय घरात मला काय वाटतं ना नमा काय मध्ये असं काय करते अगं ती अशीच आहे तू पण ना ग मला वाटतं तुझं बर्थडे आहे ना काहीतरी छान सरप्राईज करायचं असेल त्याला म्हणून वेळ घेतला असेल त्याने प्रसाद आणि सरप्राईज काही सरप्राईज वगैरे देत नाही तू तुला सांगते प्रसाद म्हणजे ना एक नंबरचा अनरोमॅन्टिक निर्बुद्ध बेशिस्त बेअक्कल बस आळशी बस 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 hopeless. बस बस नाही सॉरी ऍक्च्युली नवऱ्याबद्दल असं माहिती आहे माझा प्रसाद कसा आहे मला माहिती आहे अगं बाई मी काय बोलले रसिका सॉरी मी काय बोलले मी चुकून बोलले रसिका एक मिनिट पूजा पूजा ती असं का म्हणाली माझा प्रसाद म्हणजे नमा बस ना मला जरा बोलायचंच आहे तुझ्याशी बस ना बस प्लीज ॲक्च्युली तुला माहिती आहे ना मी सांगितलं ही माझी मैत्रीण पूजा तिला ऐक ना मन घट्ट कर प्लीज हा हा काय झालंय हे बघ बाई नम्रता हा तुझा नवरा प्रसाद हा आणि माझं अफेअर आहे आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालोय तेच सांगते हे बघ आता नमा नम्रता तुझ्यावर प्रसादचं प्रेम राहिलं नाहीये प्रसादचं आता फक्त माझ्यावर प्रेम आहे नमा हे बघ त्रास करून घेऊ नकोस रसिका हो, ही काय बोलते माझा नाही विश्वास बसत ही काय बोलते अगं ऐक ना नमा अगं ही बाई म्हणते की माझा नवरा हिच्यासोबत हो हिच्यासोबत रिलेशन मध्ये ही काय बोलते ही बाई काय बोलते मला नमा काय करू तुम्हाला नमा शांत हो. ही काय बोलते माझा नवरा हिच्या प्रेमात आहे पाहिलं एक केवढं प्रेम आहे त्रास होतोय प्रेम बघ केवढं माझे त्रास नमा ऐक हे बघ आता पूजा जे काय सांगते ते खरं आहे सत्य आहे आणि सत्य आपल्याला कधी ना कधी कळतं आणि ते आपल्याला स्वीकारावं लागतं की नाही नमा प्लीज एक्सेप्ट कर त्रास करून घेऊन काहीच होणार नाही नाही त्रास नको करू. नाही रसिका नाही तसं नाही मला ना त्रास या गोष्टीचा होतोय की माझ्या नवऱ्याचं अफेअर इतक्या वाईट दिसणाऱ्या बाई सोबत आहे म्हणजे जी बाई दारात आल्या एवढी घाबरलेली त्या बाईच्या प्रेमात माझा नवरा पडला एक मिनिट बाई मी तुम्हाला सांगते तुम्ही खूप घाण दिसता नमा तुम्ही अत्यंत घाण दिसता नमा असं तोंडावर नको माझं काय म्हणणं एक वेळ प्रसाद चुकला चल प्रसाद चुकला त्याला कळलं नाही पण तू ग तुला कळायला नको तू कशी प्रसादच्या प्रेमात पडलीस कसा आहे ग तो कसा दिसतो किती बेढब आहे बोधलाय नुसता तू कशी त्याच्या प्रेमात पडू शकते ठीक आहे प्रसादला मी सांगते जर तुला राहायचंय पूजा सोबत तर राहा तू म्हणजे मी पण सूर्यासोबत राहायला मोकळी ए कोण सूर्या कोण नाही सूर्या कोण पूजा एक मिनिट सूर्या कोण एक मिनिट मी सूर्याचं नाव काढल्यावर हिच्या सूर्याला काय झालं पूजा आवाज घोगरा झाला अचानक सूर्या कोण गा? सूर्या कोण हो मी सांगते पूजा पॅनिक सांगते ती बस ना तू सांगते ती सूर्याचं काय याच्या आहे सूर्याचं काय सूर्या माझा कॉलेजचा मित्र
त्याचं नाव काढलं तरी अंगावर शहारा येतो. बाप रे, किती मागे लागला होता माझ्या कॉलेजमध्ये असताना. मी जिथे जाईन तिथे माझ्या नुसता मागे 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 मागेच असायचा. खरं तर तेव्हाच मला कळायला हवं होतं, आपण ज्याच्या प्रेमात असतो त्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते तिच्यासोबत आपण जास्त सुखी राहू शकतो. तो वाक्य आहे, पुढे सांग. छान वाक्य, पुढे बोल. हा, म्हणजे ऍक्च्युली आम्ही खूप इमोशनली अडकलो एकमेकांमध्ये. हा. आम्ही नाही विसरू शकत आता एकमेकांना. म्हणजे रसिका, तुला माहितीये का, मला प्रसाद समोर आमच्या दोघांचा अफेअर लपवताना एवढा त्रास होतो ना, मला कळतच नाही. मला तर सूर्या मागे काय म्हणाला माहितीये, तू एक काम का नाही करत नमा, प्रसादच्या जेवणात काहीतरी विष वगैरे घालून त्याला मारून टाक. नमा हो. अगं हे बघ माझं ऐक पूजा, माझं प्रसादवर आता प्रेम नाही उरलंय. म्हणजे मला ना आता 0 फिलिंग्स आहेत त्याच्या बाबतीत, 0 अटॅचमेंट. मला काहीच वाटतच नाही. म्हणजे मी तो काय असला काय नसला का मला काहीच फरक पडत नाही. तर मी काय म्हणते, एक काम कर, सूर्या जर इथे आला ना आणि प्रसाद जर इथे असेल तर तू कुठल्याही क्षणी त्याला मारून टाकेल. त्यापेक्षा तू आणि प्रसाद दोघे कुठेतरी निघून जा, किमान प्रसाद तुझ्यासोबत जगेल तरी ना. नमा अगं तू म्हणजे रसिका, हा पूजा, मला दम मारायचा आहे. मला दम मारायचा आहे. टेन्शन येतं, मला दम मारायचं आहे. पूजा पूजा अगं काही तर मरो तिच्या आईचं. पूजा काय अरे, केली पूजा. कुठली पूजा? मला दारू प्यायची. कुठली पूजा? पूजा तुला लाज वाटली पाहिजे. एक मिनिट. गं बस. लाज वाटली पाहिजे तुला. काय तू प्रसाद आहे. काय प्रसाद आहे मी, प्रसाद. नम्रता, काय समजलेलं गो तुला? तू जा, आज जा. सूर्या कशाला? आतला सूर्या घे. इथे माझं काप, गळा काप, मारून टाक मला. मी सरप्राईज द्यायला तुला प्लॅन केला, तू हे सरप्राईज देतेस मला. कसलं सरप्राईज रे, कसलं सरप्राईज? ह्याला सरप्राईज म्हणतात? बायकोला त्रास देणं ह्यात कसलं आलंय सरप्राईज? सरप्राईज म्हणे कोणी नाहीये सूर्या बिर्या माझ्या आयुष्यात, एकमेव आहे प्रसाद. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? मग अशी आलात ना हॅ करत, तेव्हाच मी ओळखलं तुला की हा प्रसादच आहे. कुठली बाई अशी करून बसते रे? कुठली बाई बसते? काय डिटेलिंग केलंयस कॅरेक्टरचं? हा, हे असं काहीतरी करून आपल्या गेटवर जेव्हा तू आलास ना, तेव्हा 2 भटकी कुत्री नेहमीप्रमाणे तुझ्यावर भुंकली ना, तेव्हाच मला कळलं की प्रसाद आलाय. आणि मुळात या एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये तुला असं कसं वाटलं की तुझ्याकडे एवढे सगळे व्हेरिएशन आहेत की तू एक बाईचा रोल करू शकतोस? असं कसं वाटलं तुला? केक आणलास का माझ्यासाठी माझ्या बर्थडेचा? नाही आणला. कसा आहेस रे पशा? नाहीच आणणार, मी तुला सांगते ना. मी आणलाय माझ्या बर्थडेचा केक, घेऊन येते. बस आली बाई बनून. नेहमी कशी रे माती खातो? नेहमी माती खातोय. हे रेडी व्हायला 2 तास घेतलेस, ते काय गेटअप साठी खर्च केलास, भाड्याने कपडे आणलेस, काय चाललंय? त्यापेक्षा एखादं गिफ्ट आणलं असतंस तर खुश झाली आता असेल. तू आगीत तेल नको टाकू, तिला समजव जाऊन. पशा, आणि हा कुठला कॉन्फिडन्स आहे रे? 2 सुंदर मुली समोर असताना तू बाई कसं काय वाटू शकतो? सुंदर मुली हा तुझा कॉन्फिडन्स आहे. तू सुधारणारच नाहीयेस. तू सुधारणारच नाहीस, आय एम शुअर. नमाचा फोन आहे, नमाचा. 1 मिनिट. सूर्या कॉलिंग. सूर्या कॉलिंग. नमा, सूर्या कोण आहे? नम्या, नमा, तुला फोन आला. हा सूर्या. आता सूर्या कॉलिंग आलाय. आणि पशुडी, तू फार गोड दिसतेस. खूप मजा आली तुला बघून. वा वा. सई, काय म्हणशील? भावा, इतका गोड दिसतोयस. तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्युम टीमला 100 पैकी 100 मार्क. फार सुंदर सजवलंय, नटवलंय तुला. माझी विनंती आहे प्रसाद की सुहास आणि तुझे कॉस्ट्युम ज्याने केले तो सुलभाताई, सुलभाताई सुहास आणि मिलिताई. मिलिताई. मला तिघांनाही स्टेजवर बोलवायचंय. क्या बात है. सुहास, सुलभाताई, अप्रतिम काम केलं तुम्ही. वंडरफुल. तुमच्या दोघांचं खूप अभिनंदन. तुम्ही प्लीज बसू शकता. कॉस्ट्युम मिलिताईने केलाय, तिच्यासाठी पण एकदा जोरदार Yes. टाळ्या. आता नाही आहे. आजची स्त्री काही भलतीच वेगळी होती. तिला एक
बाजू पण होती, कारण तू प्रसादच होता शेवटी. त्यामुळे ते जे मधले मधले काही मॅनरिझम्स होते ते खूप खूप जास्त विनोदी होते. अरुण दादा, दंडवत. अरे अरे एवढा भारी गेस्ट अपिअरन्स मी आयुष्यात कधी नाही बघितलं. फार मजा आणलीत, फार मजा आणलीत. नमा, म्हणजे तुमच्या दोघांची केमिस्ट्री इतकी सुंदर आहे की खरंच वाटत होतं की तुम्ही इतके वर्ष संसार केलाय. बघता क्षणी तू ओळखलंयस आणि ह्या केमिस्ट्रीचं म्हणजे को ॲक्टर्सची केमिस्ट्री असावी तर अशी, असं मला वाटतं. फार सुंदर. रसिका, फार छान, फार मजा आली. भावा, अजून काय बोलू तुझ्याबद्दल. खूप मस्त दिसतोयस, सुंदर दिसतोयस आणि तो विग इतका शोभून दिसतोय तुला. फार मजा आली तुला बघून असं. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी, शेक्सपियरच्या ब्रुटस यू टू या शब्दांप्रमाणेच शिवाली हे खरं आहे हे शब्द सुद्धा खूप प्रसिद्ध झालेत. आणि आज पुन्हा एकदा या शब्दांची मजा द्यायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि खडकपाड्याचा विकी कौशल निमिष कुलकर्णी. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. आणि आता बघूया लेखक अरुण कदम यांनी लिहिलेलं मराठी भाषेचे मनोगत. दमले मी. बाप रे, काटा चला हो अंगावर. शिवाली शिवाली काय झालं बेटा? बेटा काय झालं? बेटा काय झालं? बेटा, ए बेटा, उठाओ. अहो जस्ट सुरू झालं स्किट, लगेच काय झोपताय? अरे हो, तुमचं वाक्य सुरू झालं की झोपायचं आहे ना. काय झालं बेटा? काय मला सांग, काय झालं? काय झालं मला सांग बेटा, काय झालं? हा, वेडी आहेस का तू? हो. बेटा वेडी आहेस का तू? मला सांग. हा, आपल्या हातात असं का ते? हा, रडणं हसणं या नाण्याच्या दोन बाजू आहेत बेटा. पण ते नाणं जेव्हा 1 रुपयाचं कॉईन होतं आणि आयुष्याच्या टेलिफोन बूथ मध्ये असं पडतं, मग असतं की नाही? बाबा 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 That's life, बाबा बेटा. बाबा, ही कार रडते माहितीये तुम्हाला? नाही. मग कशाला शहाणपणा शिकवायचा? 1 रुपयाचा कॉईन, आयुष्याच्या 2 बाजू नाणं कशाला करायचं? आधी विचारा ना तिला काय झालं. आधी विचारायला हवं. मग? माझी क्रोनॉलॉजी चुकली. हा. बरोबर आहे. शिवाली काय झालं मला सांग बघू, काय झालं? ते बरोबर आहे, पण नक्की झालं काय मला सांग ना बाळा. काय झालं? काय झालं बाळा? सर्दी हे काय असं नको करूस ना बाळा. काय झालं सांग. माझ्या मुलीलाच डायलॉग नाही, मज्जा आहे तिची. काय झालं? काय झालं बाळा? शिवाली सांग तरी. बाबा, काय झालं? बाबा, हा बेटा, मला निमिषच्या घरात नाही राहायचंय बाबा. बाबा, निमिषच्या घरात माझा जीव कुरोसावा होतो. बेटा कुरोसावा नाही बाळा, साकीनाका म्हणतात त्याला. कासावीस असा शब्द आहे. कासावीस होतो, कासावीस एवढंच आहे. जीव कासावीस होतो बेटा. असं चुकून कसं चालेल? मराठी आहे ती, आपली शाभा आहे ती. भाषा भाषा. बेटा काय झालं मला सांगशील का? बाबा, हा. निमिषच्या घरात माझा छळ होतो. काय 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 म्हणालीस तू? ए. काय म्हणाली? अरे बेटा एवढं, काय काय? अरे बेटा एवढं जोरात का केलंस? अरे मी फक्त एवढं करा, मी जस्ट मागे एवढं तुम्ही बाहेर नाही, फ्लो मिळाला म्हणून मी गेलो नको. तिकडे. बाकी बसा बघू. ए शिवाली मला सांग, तुमच्यात काय घडलंय मला सांग. विचारा तुमच्या जावयालाच. अच्छा, विचारा तुमच्या जावयाला. अरे जयवंत वाडकर,
अरे मग हे का बोलता तुम्ही घोगरे आवाजात? अरे मी- त्यांचा आवाज कानात परवाच माझा वाढदिवस आला. हा जरे शिवे दे शरद उपाध्ये वगैरे काहीतरी म्हणतात ते. नका बोलू, काय ते स्पष्ट सांगा ना. बरं, सांगतो मी, बसा सांग. बसा शांतपणे सांगा. बाबा आता काल कोजागिरी पौर्णिमा होती. शिवाली हे खरंय, अरे बाबा. शिवाली हे खरंय. काल कोजागिरी पौर्णिमा. हो बाबा हे माझे संस्कार अहो, आहे. काय संस्कार आहे? ही माझी शिकवण आहे. चुकला बाबा. काल कोजागिरी पौर्णिमा. माझं चुकलं. लोक काय म्हणतील ती बघा काल कोजागिरी पौर्णिमा. तिची मुलगी चालली आहे. अहो बाबा चाल चाल तिकडे. हा? अशी नाही आहे. हो, अहो, काय? नाही ना, हो पट्टे एवढं काही झालं नाही ठेवा ते. नाही ऐकायचीस तू. ए बाई थांबव अभिनय ए. काय सॉरी कसं कोजागिरी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा. इथे ये. तुमचं काय आहे हा कशावरून चिडलात? डोक्यावर पडलेल्यांच्या ग्रुपचे ऍडमिन आहात का तुम्ही? वाटेल तसे वागता. काय संबंध आहे? कोजागिरी पौर्णिमा होती मग? एवढं मी सांगितलं. काय याच्यात प्रॉब्लेम आहे? अरे कोजागिरी पौर्णिमा. टोन बदलला फक्त, बाकी काही नाही. तेच वाक्य आहे. काल कोजागिरी पौर्णिमा होती एवढंच आहे. अच्छा ह्याच्यात काही हे नाही आहे करण्याचं. काय आक्षेपार्ह आहे? बरोबर ठीक. पुढे ज्याच्यावर चिडायचंय ना ते मला खरंच तुम्हाला वाटतं मला तुमच्यावर ओरडावं वाटत असेल? नाही बसा 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 शांतपणे बसा बघू. या शांत व्हा. कसा केवढा आता श्वास फुललाय तुमचा. हा बोला. तर काल कोजागिरी पौर्णिमा होती. नाही नाही असा बसतोय असं बोलतोय. बस बघतोय मी. पण नका ना हलू, तुम्ही नका हलू. बरं काल कोजागिरी पौर्णिमा होती तर माझे बाबा दुधात चंद्र बघत होते. पुढे. तर ही तुमची मुलगी आली मागून हा. आणि बाबांना म्हणाली, बाबा दिसतोय का चंद्र? जवळून बघा, दिसतोय का चंद्र? दिसतोय का? बघा ना. माझ्या बाबांचा चेहरा उकळत्या दुधात बुडवला हिने. आता वेळ झाली. शिवाली खरं विचार. नाही 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 अजून नाही. एक पराक्रम करून थांबते कुठे ती. काल कोजागिरी पौर्णिमा म्हणून हिने काय केलं? सोसायटीतल्या सगळ्या बायकांना जमा केलं. चला खेळ खेळूया, लपाछुपी खेळूया. हिने सगळ्यांना सांगितलं लपा, मी राज्य घेणार, मी राज्य घेणार. सगळ्या बायका लपल्या. माझी आई पण होती त्याच्यात. ही राज्य घेणार म्हणून घरी आली, जेवली आणि झोपली. बायका तशाच रात्रभर लपली आहेत. माझी आई पण लपली. नवऱ्या निघाले रात्री शोधायला. कुठे गेल्या बायका, कुठे गेल्या? सापडल्यावर जास्त झापला बायकांना. अंधारात कसं लपल्या होत्या तू? काय करायचं? ही असं करते हो. शिवाली हे खरं आहे का? शिवाली हे खरं आहे का? अशी नाही बाबा ऐकायची. चुकलं माझं बाबा. नको बाबा. नको माझं चुकलं बाबा. बाबा चुकलं बाबा. पण त्याऐवजी साप सापडला. अरे बापरे. काल मी कोजागिरी निमित्त दूध कुणाला पाजलं? माझ्या पट्ट्याला. अरे तो पट्टा पण घुसला त्या याच्यात वारुळात. तुम्ही कसे आहात? तुम्ही काय आगा? निमिष. हा माणूस नाही नाही निमिष काय निमिष? तुला कळतंय साप पट्टा नाही साप बांधला इथे साप. तुझ्या बापाला ना तुझ्या बापाला 2 days 3 nights टूर बुक केली पाहिजे आणि सापाच्या बेळात सोडला पाहिजे. जेव्हा बाहेर येईल ना सापाने अख्खी चरबी उतरवली असेल ना तेव्हा तो ठिकाणावर येईल. बिंडोकपणाचा झोंबी आहे हा माणूस. सुरेंद्र. कोण कोण सुरेंद्र? निमिष 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 बेटा. तो कोणी असशील तू? ए शांत कडे शांत. पण माझ्या बाबांशी चढ्या आवाजात बोलायचं नाही. माझे बाबा माझा मान आहे. माझे बाबा माझी शान आहेत. माझे बाबा माझा गुरगुर आहे. गुरुगुरु पोटात होते बेटा. गुरुर असा शब्द गुरुर. गुरुर आहे. आणि त्यांच्याविषयी एक ए, अरे काय होतंय? काय झालं? ए, शिवाली 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 काय होतंय? शिवाली शिवालीला उलटी झाली. बाथरूम शिवालीला कोरडी उलटी शिवाली. झाली. म्हणजे बाबा. म्हणजे मी आजोबा होणार आहे. हो बाबा मी आजोबा होणार आहे. काय या म्हणताय? मजा. अरे
होणार आहे नाही का- होणार का? आहे. मी आजोबा होणार आहे ना. नाही होणार आहे नाही होणार आहे नुसती उलटी आहे ती. मी सांगतो तुम्हाला काय झालंय. गेला महिनाभर ते नाक्यावर नवीन दुकान उघडलंय चायनीजचं. तिथून ड्राय मंचुरियन, चायनीज राईस, फ्राईड राईस, शेजवान राईस, एक्स्ट्रा शेजवान चटणी सगळं खातीये. महिनाभर उलट्या करते ती, बाकी काही नाही. नाही नाही ही साधी उलटी नव्हती. हो बाबा. तुम्हाला आम्हाला साधी उलटी झाली की कसा येतो आवाज एवढाच येतो. तिचा कसा होता आई कसा होता कसा होता आई असा होता. मी ऐकलं माझी मुलगी होणार आहे. माझी मुलगी आई नाही का धावायचं बाळा. हो बाबा. आता सावकाश चालायचं बेटा. का? एकदम सावकाश. तुला कल्पना आहे का काय? आता तुला जी उलटी झाली ती म्हणजे काय वॉर्निंग बेल आहे तुझ्यासाठी. तू आई होणार आहेस बेटा. हो परत बोला, काय बोललात बाबा? तू आई होणार आहेस. बाबा मी आई होणार आहे. हो बाबा हा बेटा. बाबा माझ्या मुलाचं नाव काय ठेवायचं बाबा? पित्त ठेव पित्त. हे पित्त आहे दुसरं काही नाहीये. तुम्ही एक खात्रीला सांगू शकता हे पित्तच आहे. तुम्ही त्याचे पित्ता नाही आहात ते. असं नाही मी अगदी खात्री लायक नाही पण पकड मला- लिया हे हिंदी बोलणं बंद करा. हिंदी बोलणं बंद करतो. हा बेटा काय झालं काय झालं बेटा काय झालं काय झालं लात मारली. तुझ्या अहो, मी इथं नाही बाबा, अहो, मी बाळाने लात. अगं काय बोलतेस ग. उलटी झाली तर बाळाने लगेच लात मारली. एक उलटी. बाळाला लात मारली तुला. हो बाबा. काय काय म्हणताय बाळ. आजोबा अशी हाक मारते का माझी नात. नाही, मग बाळ म्हणताय आजोबा आजोबा तुम्ही मला मांडीवर घेऊन छान छान गोष्टी कधी सांग. लय झालं हा, लय झालं म्हणजे खूप बोललीस. आजोबा आजोबा मांडीवर घेऊ एवढा डायलॉग लिहून दिला. हा? काय बोलते आता उलटी झाली तर लगेच एवढा मोठा डायलॉग. निर्दयी आहेस तू. तुला ना भगवत नाही माझं सुख. आई होणार आहे, तू बाबा होणार आहे. शिवाली नाही. आता सावकाश एकदम सावकाश बोलायचं. पण बाबा स्किट पाऊण तासाचं झालं तर हो दे तुला काय फरक पडतो. एवढं जर स्किटचं वाटलं असतं तर फिल्मच्या शूटिंगसाठी गेली नसतेस तिकडे. 3 शेड्यूल मिस करून आता माझा स्किट नको करूच खोटं बाळा. काळजी करू नकोस. ये बस बस बस. काय झालं? काय नाही बेटा. बाबा काय होतंय. त्रास होतोय का. पाणी आणू. हे काय काय होतंय. मला पण वाटतं कोणीतरी लात मारली आतून माझ्या. बाबा परत बोला. मला ही बघ. बाबा तुम्ही आई होणार आहात. मी आई होणार आहे. स्वतःचं वाक्य ऐकत जा ग. बाबा तुम्ही आई होणार आहात असं कसं? होऊ शकते. बेटा आता आपण दोघेही बाळंत आहोत. आपण एकमेकांचं बाळणपण करू. हा इथे बस. अरे हे अशक्य तुम्ही आहे. काळजी घ्या बाबा. तुम्ही कसे बाळंत वालो वाटेल ते बोलता का तुम्ही. प्लीज असं बोलू नका टोचून. जे गरोदर असतात ना त्यांची मनस्थिती खूप नाजूक असते. अरे निसर्गाचा नियम कसा बदलता हो तुम्ही. आईच जन्म देऊ शकते तुम्ही कसा जन्म देणार. प्लीज आमच्या दोघांची सुईण व्हा. माझी मुलगी अतिशय तरुण आहे हो. ती हे बाळंतपण सहन करू शकेल पण या वयात मला आई होणं जमेल. आणि बाळा मला म्हातारच बाळ जन्माला आला तर. बाबा त्यांनी मारलं. बाळंत होणार आहेस तू. हा वाटेल ते बोलतो. बाळंत आहेस तू. पोट दुखतंय ना माझं. अरे खाता अजून काय होईल. दोघं खादाडात नुसते गॅसेस झालेत गॅसेस. मोकळे करा एकदाचे सोडाटे. निमेश वाचवे नाही. तू आणि तुझा हा बाप माझ्या घराच्या आसपास जरी दिसलात ना परत तंगड तोडीन मी दोघांचं. चला येऊन दाखव माझ्या घराच्या आजूबाजूला. मग दाखवतो तुला. येऊ नको इथे. बाबा निमेश गेला बाबा. काळजी नको करूस बेटा. ओंकार राऊत आहे ना. तू त्याला फक्त अशी स्माइली पाठव. धावत येईल इकडे. हॅलो. अरे बापरे नुसत्या ह्याच्यावर धावत आला. काय लायकी आहे रे ह्याची. शिवाली ह्याचं खरं आहे. अरे नाही रे, जा. क्या बात है! अतिशयोक्ती अलंकाराचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हे स्किट आहे. क्या बात. हाईट ऑफ मॅडनेस. सुपर्ब. प्रसाद दा. सम्यात इसाप नीतीच्या गोष्टी जेवढ्या प्रसिद्ध आहेत तेवढ्याच तू शिवाली खरे खाली साप नीतीच्या गोष्टी लिहू शकतोस. कारण आता इतक्या अतर्क्य आणि इतक्या चमत्कारिक गोष्टी तू या फॉर्मॅटमध्ये शोधून काढतोयस की
कल्पनाशक्तीच्या पलीकडचा ह्युमर आहे हा. कुठे सुरू झालेलं स्किट कुणाच्या प्रेग्नन्सीवर जाऊन थांबलं आणि कधी थांबलं, इतका फास्ट प्रवास होता तो की अनाकलनीय होतं ते सगळं. पण भन्नाट नेहमीप्रमाणे. निमिष, फॅन्टॅस्टिक एनर्जी, फॅन्टॅस्टिक. कसं आहे की ह्या दोघांचा इतका मॅडनेस समोर त्याला काही धरबंध नाही आहे त्या दोघांच्या वागण्याला या स्किटमध्ये. अशा वेळेला समोरच्या माणसांनी कंट्रोल परफॉर्मन्स करायचा आणि सिरियस परफॉर्मन्स करायचा, ती नोट सोडायची नाही. इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो तुझाही या स्किटमध्ये तितकाच सिंहाचा वाटा आहे आणि त्याबद्दल टाळ्या वाजल्या पाहिजे. फार मजा आली, फार मजा आली. वंडरफुल. मंडळी, मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात येत आहेत नवीन बिझनेसमॅन, अर्थात कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. आणि त्यांच्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी येत आहेत खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत. Hello, friends. Hello, 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 hello. Good evening. गुड इव्हनिंग. This is for good news for all of you. We are launching new Marathi channel in Maharashtra. And it will be the great sensation in Marathi entertainment world. आम्ही आजच आमचं नवीन मराठी चॅनल ओपन केलेलं आहे. Yes. आणि हा आमचा चॅनल महाराष्ट्रात धुमाकूल घालणार आहे. काय समजली? आणि त्याच्यासाठी आम्ही नवीन नवीन पोरांची भरती करणार आहे. Yes. ऍक्च्युली तुमच्याबरोबर आम्हाला लयच बोलायचं होतं, पण तिकडे जाम गर्दी आहे. त्याच्यामुळे वेल न दवडता स्टार्ट टू द इंटरव्ह्यू. हुज देअर, कम इन. Hello. Hello, sir. Yes, hello. Hello. This is my file, sir. Yes, I know, I know, I know very well. Gentlemen, Yes, sir. what is your name? Sir, my name is Shamsundar Rajput. Good name. Yeah. Thank you, sir. Good name, Sham. Say hi to the Sundar uncle. No, sir. My first name is Sham Sundar. My father's name is Indra Singh. Oh, don't say hi. Why? Your big name. Yes. Yeah, yeah. Cancel. Continue. Relax, relax. Yeah, I'm continue. relaxed, sir. I want to tea or coffee. Yeah. You can have, sir. I want tea or coffee. I. Yes, sir. I would like to have black coffee, but no sugar. I'm little bit health conscious, sir. My family has history of diabetes, Excuse blood me. pressure. What, sir? Wait. इकडं फक्त आम्हीच इंग्लिश बोलू शकतो. तुम्ही म्हणजे इकडं कोणच आमच्या समोर इंग्लिश बोलू शकत नाही, आधीच सांगता. सॉरी, सर. पण दुसऱ्यांनी इंग्लिश बोललेलं तुम्हाला चालतच नाही. अजिबात नावरत बसाऱ्या. म्हणजे इकडं तुला सांगतो, अमित फालके आले होते माहितीये इकडे. अमित फाळके. येस, अमित फालके. त्यांना- सोनी मराठीचे. अरे हो, वाचाऱ्या, तू काय म्हणा मोठा सांगतो. त्यांना तुमच्या चॅनल मध्ये यायचं होतं. आमच्या चॅनल मध्ये यायचं होतं. ते आमच्याकडे आलं ना, आमच्याशी बोलायला लागले भरा इंग्लिश. मी बोललो, एक्सक्यूज मी, वेट प्लीज. तुम्ही आमच्याशी इंग्लिश बोलायचं नाही, आमच्याशी इंग्लिश बोलायचं तर निंगा. काय बोलताय सर तुम्ही? काय बोलताय असं? खरं तर सांगताय. मी त्यांना बोललो काय आहे, तुमच्या धमक असेल हा. ना तर रात्री 10 वाजता मला फोन करा. मग इंग्लिश काय असतं ना मी तुम्हाला दाखवतो. का पण रात्री ते 10 नंतर मी इंग्लिश बोलतो का नाही. अच्छा. रात्री 10 ते पहाटे 4 पर्यंत ना हा. माझा इंग्लिश बोलण्याचा काल चालू होतो. बर ओके. त्या दरम्यान ना इंग्रज जरी आलं ना तरी माझ्यासमोर त्यांची फेफे होती. चौगुना लुगान दुंगा असं म्हणतात. काय सर? चौगुना लुगान दुंगा असं म्हणतात. अच्छा ते लगानचा डायलॉग. सर पण तुम्ही एवढा मोठा माणूस सर. अरे कुठं मोठा माणूस वाचाऱ्या, माझ्या आवडत आहे. कुठं नाही सर नाही. अरे काय बोलताय तुम्ही? त्यांची उंची बघू नका
त्यांचं पद बघा, त्यांचं टॅलेंट बघा सर. ते जाऊ दे, आता चॅनल वाला आहे म्हणून मी काही बोलत नाही. आणि जस्ट टॉकिंग फॉर अबाउट हु इज कमिंग देअर. This guy is गणेश सागडे सिंग. गणेश सागडे सिंग इज कमिंग. गणेश सागडे. हा, ते पण आले होते इकडे सर इंटरव्ह्यूला. काहीतरी घोळ होतोय. तुम्ही सिंग म्हटले, ते फक्त गणेश आहेत. अरे वसाऱ्या, त्यांच्याकडे एकदा कौरे केस आहेत माहिती आहे. सिंगच दिसतात आहेत ना ते पण इंटरव्ह्यूला इकडे आलं होतं. मग? त्यांना पण बोलले निंगा. असं बोलले तुम्ही? निघा, का निघा. सर? काय म्हणजे काय सर, मुलात कसा सारखा सारखा व्यायाम करणारा माणूस आमच्या चॅनल मध्ये ईपी म्हणून नको. सर व्यायामाचा आणि त्याचा काय संबंध? काय बघ, आम्ही हा नवीन चॅनल काढलेला आहे, हा. म्हणजे आम्ही कन्फर्म चुकणार. मग तो माणूस चिडणार आणि आम्हाला मारणार. बरं दिसेल काय म्हणा सांगा. म्हणून व्यायाम करणारा माणूस आमच्या चॅनलच्या आजूबाजूला पण नको. अच्छा. दॅट्स वाय फॉर विच गाईज कमिंग. सिद्धगुरु. हा, सिद्धगुरु. ते सुद्धा काय इंटरव्ह्यूला आले होते? ते सुद्धा इकडे इंटरव्ह्यूला अरे बापरे. त्याला मी ते पॅन्ट्रीचा इंचार्ज करणार होतो. काय बोलता? तो नाहीच बोलले मला. अरे सर नाहीच बोलणार. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत ते, हुशार माणूस आहेत, पॅन्ट्रीचा इंचार्ज. अरे वसारे, मला सांग, त्यांची हुशारी इकडे काय कामाची आहे? म्हणजे कसं? पण तो बारीक आहे म्हणून त्याला मी पॅन्ट्रीचा काय संबंध सर पॅन्ट्रीचा इंचार्ज करण्याचा आणि बारीक असण्याचा? बारीक आहे ना तू. हा. कमी जेवणार ना. आमच्याकडे सगळे महागडं वस्तू असतात. अच्छा. वडापाव, समोसा, कांदा भजी सगळे महागडे तळलेल्या वस्तू. मिरच्या, ते म्हणजे चटणी सगळं सांगितलं. मला. आणि तुला सांगतो, त्याचा आवरूसाच डबा असतो जेवणाचा, माहिती आहे तुला? त्याच्यापेक्षा बडीशेपचा डबा माझा मोठा आहे. मला सांग, हे जे चॅनल आपण ओपन करतोय, हा. नवीन प्रोग्राम तुझ्या डोक्यात काय असेल तर सांग. सर खूप आयडियाज आहेत सर. आता काय Good, आपला good, नवीन good, चॅनल आहे, Yes. तर अशा वेळेस आहे ना आपण एखादा कॉमेडी शो केला पाहिजे. लाईक Like? महाराष्ट्राची हास्य जत्रा. काय झालं सर? Get out! अरे पण सर, अरे पण काय झालं? या Who प्रोग्राम don't want typical मोठे गोस्वामी कॉमेडी? काय बोलता सर तुम्ही? And then Samir and Prasad, who don't want? नाही नाही सर, ऐका ना. सॉरी सर, तुम्हाला आवडत नसेल इट्स ओके, पण सर चांगला कार्यक्रम आहे, दर्जेदार कार्यक्रम आहे सर. तुला वाटतंय वसाऱ्या तो दर्जदार? आम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे. आम्हाला वेगळं करायचं. वेगळं करायचं. आम्ही आमच्या शो मध्ये विनोद नवीन आणणार. विनोद नवीन. हा, नवीन. आणि एक विलास गोष्ट, त्या टीम मधला एक पण कलाकार इकडे आपल्याकडे जवळपास फिरत का म्हणे? नाही, अजिबात कोणच नको. अरे बापरे. आपल्याला कसं नवीन पोरांना आपण संधी देणार आहोत. अच्छा. Yes. आणि आमचा जज पण ठरलेला आहे. हा. ओके कोण? विराज जगताप. विराज जगताप. येस जज. येस. का सर? काय आहे, तो जजला बोलवायला जातो ना. हा मग? आता तो स्वतः जज असेल ना, मी जज आहे म्हणून तो येऊन खुर्ची बसेल का. अच्छा, जज लेट करतात म्हणून जो बोलवायला जातो त्यांनाच तुम्ही जज बनवणार सर? Yeah. मग काय बरोबर आहे. खूप विअर्ड आहे सर हे. नका सर असं करू सर. विराज जगताप जज इकडे, प्रसाद ओक सर त्या चॅनलवर. विराज जगताप काही कम्पॅरिझनच नाही सर. आणि हा सर, त्या दुसऱ्या जज लागतील ना, त्या बाई हव्या असतील दुसऱ्या जज म्हणून, तर आम्ही विराजलाच ना आदनामधनं साडी नेसून बसवणार. काय बोलताय सर तुम्ही? विराज साडी बसून? Yes, variety. नाही पण तो करेल हे. करेल. अरे खरं काय बोलताय? आवड्या व्हेरिएशन घेतो माहिती हो? आहे. तुझ्या डोक्यात काय शो वगैरे असेल तो सांग फक्त. हा चालेल. माझ्या खूप कल्पना मला आहेत सांग सर. काही. म्हणजे तरुणांना असं आकर्षित करून घेण्यासाठी आपण आहे ना असं रोमॅन्टिक सिरियल केली पाहिजे सर. गुड ऑब्झर्वेशन. या गुड. Thank you, sir. Thank you, sir. Thank you. आम्ही तयार आहे. आम्ही सगळे तयार आहे. प्लॉट आहे है ना? सिरियलचं नाव आहे अजून मी परसात आहे. बरसात आहे. कान फार फोडून बसाऱ्या. आमचं चॅनल वेगळं आहे ना? वेगळं हो पाहिजे. वेगळं, तुमचं सगळं वेगळं वेगळं ओके आहे. ओके सर. तर त्या सिरियल मध्ये हा. प्रियकर असतो आणि प्रियकरी नसते. प्रियकरी नाही सर, प्रेयसी असेल ना सर? नाही प्रिय करीन. कसं? वाघ वाघीन, हा लांडगा लांडगीन, कोंबडा कोंबडीन, सिंह सीन. सर बदक बदक. खूप वेगळं आहे सर तुमचं. ठीक आहे, प्रियकरी. त्याचे प्रिय. क्लिअर. दॅट्स क्लिअर. हा. तर प्रियकर आहे तो परसातच थांबलेला आहे. बरं. आणि घरातून तिला बोलवतो. अच्छा. ए जरा बाहेर येतेस काय का? आपण दोघं लग्न करू. ओके. कुठेतरी दूर जाऊन सुखाचा संसार करू. अच्छा, हा. तर ती आतून बोलते,
हा प्रियकरी बोलते हा. म्हणा माझ्या आई बाबा बरोबरच राहायचं आहे अच्छा मग तो हिरो जाम वैतागतो मग तो परसा तिच्यासाठी गाणं गातो तिच्यासाठी डान्स करतो तिच्यासाठी नांगरणी करतो तिच्यासाठी शेती करतो हे सगळं परसात म्हणजे साधारण 350 एपिसोड आम्ही परसातच करतो बापरे. म्हणजे पार लोकांचे पत्र बित्र आले पाहिजे रे वसाऱ्यानो त्याला परसातून मोरीत तरी न्या सर हा जो कॉन्सेप्ट आहे हा 350 एपिसोड चालेल अरे ते आम्ही आमचं बघू तू आम्हाला शिकवणं अरे काय मी काय हे बघ उगाच नाही हे सगळं इथं लॉन्च करतोय ना उगाच नाही सगळं डोक्यात. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय तुम्हाला पटतंय का पटतं म्हणजे अरे जे पटत नाही हा. ते आपण पटवून दाखवणार आहे चॅनलवर अरे, त्यासाठी हे चॅनल काढली नाही ना बा. कुठलं चॅनल आहे सर हे शालू नावात नाव आहे. त्याचे. शालू या नावाचं चॅनल आहे आणि त्याची टॅगलाईन काय माहितीये काय शालू अशी टॅग सर ऐका सर मला खूप टेन्शन आलंय आता कसलं? दुसऱ्या मोठ्या चॅनलचा इंटरव्ह्यू सोडून मी या तुकराट चॅनलला आलो मला सांगा या चॅनलची लॉन्च डेट काय कुठे येणार आहे चॅनल सांगा सांगतो सांगतो मी पण सांगतो आमच्या एरियातला जो केबलवाला आहे ना केबलवाला. त्याच्याबरोबर चर्चा आमचे झाली बोलणं आहे. चालू आहे बोलणी चालू आहे तर तो काय म्हणाला की तुम्ही पायलट वगैरे बनून बसून नाही अख्खी सिरियल तुम्ही शूटिंग करा आणि माझ्याकडे आणून द्या अरे. मी केबलवर तुमचं सगळं अख्खं चॅनल दाखवतो बरं. पण थोडे बहुत पैसे हा, हा. लागतात पण म्हटलं हे पैशाचं नाही हा, बोलायचं हा. तुला फार भरतं ना वर्षातून 2 आंब्याच्या पेट्या नारळ सुपारी कोकमा आणि सुकं बोंबील मिळतील अच्छा हा त्याचं म्हटलं करेक्ट ठीक आहे त्याला हे देणार मला पगार काय अरे देणार देणार रे. अरे नाही का आता तुला एवढा सर्वण ठेवणं पगार नको द्यायला हा मग 2 शहाला मिळतील वर्षात ना पाणी पिण्यासाठी 2 कपड्यांचं जोड अच्छा आणि शिमग्याला जर गावी जाणार असशील तर 3 दिवस सुट्टी मिळेल माझा गुडघा चांगला असता ना या खांद्यावर तुला टाकला असता त्या खांद्यावर याला टाकला असता ना आपटला असता खाली अरे तुमच्या बापाने असं चॅनल बघितलं का काय हे बघितलं? आउट बापाचं नाव करतो बस अरे, अरे एक तुला सुद्धा तुमचं चॅनल बघणार नाही मारा कुठेतरी जाऊ बघे नाही तर करू नका आता. मारीन भन्नाट performance, जोरदार टाळ्या. क्या बात है. मस्त. बघा हा सर असे काय म्हणतायत सई गहिरा स्वॅग होता या परफॉर्मन्समध्ये फारच मजा आली मला तुमच्या दोघांकडून अरुणदा तुमच्याकडून आणि प्लॅटॉनिक तुमच्याकडून थोडंसं कन्व्हिक्शन उधार मिळेल का काही दिवसांसाठी फार सुंदर सादरीकरण करता आणि म्हणजे हे तुम्हीच करू जाणे बाबा फारच मजा आली ओपनिंग फार म्हणजे स्वॅग इतका स्वॅग होता आणि कोणालाही सोडलं नाहीत तुम्ही म्हणजे गौऱ्यापेक्षा जास्त धाडस मला आज वाटलं तुमच्या अंगात कुठून संचारलं होतं पण पुन्हा एकदा आपल्या टीमचं पण ते स्पिरिट आहे की सगळं खूप स्पॉटिंगली आपण घेतो आणि मला आता सिद्धगुरूचा डबा बघायचाच आहे फार मजा आली श्यामदादा फारच सुंदर फार मजा आली तुम्ही नेहमी बॅलन्सिंग ॲक्ट करता पण आज तुमचा बॅलन्स तुम्ही सोडून त्यांना 4 शिव्या घातल्यात हे मात्र बघून फार बरं वाटलं की प्रत्येक वेळेला नॉनसेन्स मी सहन करणार नाही हे तुम्ही आज सांगून ठेवलं त्यांना फार मजा आली मस्त कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप छान फुलवली प्रसादा वा फारच इंटरटेनिंग होता मला ना म्हणजे ज्या रंगाचे आणि ज्या कॉम्बिनेशनचे कपडे तुम्ही घातलेत हे कपडे जर मला घालायला दिले कोणी तर मी परफॉर्मन्स करू शकणार नाही माझ्या तोंडून एक शब्द फुटणार नाही मग मी सतत की मी काय कसा दिसत असेल मी सतत या म्हणजे लाजेनीनं मी चूर होऊन जाईन चूर पण तुमच्या परफॉर्मन्समुळे सगळ्यात शेवटी माझं तुमच्या कपड्यांकडे लक्ष गेलं इतकं अफाट कन्व्हिक्शन आहे तुमच्या दोघांचं रादर तुमच्या तिघांचं आणि माझी तुम्हाला दोघांना विनंती आहे की फाळके गणेश सागडे आणि सिद्धगुरू जेव्हा जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा तेव्हा त्यांना हाकलाच कारण तुम्ही त्यांना हाकललं तरच आमचं पोट शाबूत राहील आमचं काम चालू राहील आमचं एंटरटेनमेंट होत राहील आणि खूप मजा आली अशा प्रकारच्या परफॉर्मन्सना जेव्हा एकही मुवमेंट नसते दोघं जण बसून असतात एक जण जागच्या जागी उभा असतो
तेव्हा डायलॉग डिलिव्हरी गिव्ह अँड टेक आणि पंचेसनी खिळवून ठेवणं फार गरजेचं असतं. ते तुम्ही तिघांनी 100% केलं. फार मजा आली. क्या बात है, मॅड परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी, आजचा भाग इथेच समाप्त होतोय. परंतु मनाला निरोगी ठेवण्यासाठी सतत हसत राहा आणि त्यासाठी बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.